by lighting the lamp. I would like to invite our honorable guests of the evening, Mr. Hanmant Gaikwad, Dr. Vinay Koparkar, Mr. Milind Shalgar, Ms. Neha Lagu, Mr. Mandar Desai, Mr. Vishwas Mahajan, Dr. Anand Deshpande, and Sonali Deshpande to light the lamp. Mr. Milind Shalgar is the owner of the famous Shalgar Hosiery that he has set up in the year 1988. Not only he has been an entrepreneur for over 3 decades, he is an avid cycling enthusiast, having covered over 2,000 kilometers across India, including the Himalayas. His name appears in the Limca Book of Records for a tandem sky jump with 35 people from 12,000 feet in Spain. He also holds the Guinness World Record for being a part of the longest human chain underwater, which he achieved in Thailand. We are honored to have you amongst us today, Mr. Shalgar. I request Anand to please felicitate him. Thank you. So, शालगर साहेब. नमस्कार. नमस्कार. तोच प्रश्न तुम्हाला. अच्छा. व्यवसाय माझ्या वडिलांनी चालू केला 1948 साली. साताऱ्यावरनं ते पहिले इथं शिफ्ट झाले आणि खडकी ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये पहिले त्यांनी कामाला सुरुवात केली आणि मग तुळशी बागेमध्ये तेव्हा म्हणजे फाळणी झाल्यानंतर सिंधी लोक जशी इथं आली तशी मग त्यांच्याबरोबर त्यांची व्यवसायाची सुरुवात झाली 48 साली. मग त्यांनी तिथून ग्रो करायला सुरुवात केली आणि आमचं गजानन होजेरी हे सुद्धा आमच्या वडिलांनी आणि काकांनी मिळून त्यावेळेस चालू केलेलं दुकान. मग आपावळण चौकातलं दुकान त्यांनी चालू केलं. मग गजानन होजेरी काकांकडे गेलं. इकडं आपावळण चौकात शालगर नावाने दुकान त्यांचं चालू झालं 58 साली. मग शनिवार चौकात आले देसाई बंधूंच्याच बिल्डिंगमध्ये 65 साली. मग 73 साली त्याच्यासमोर असा त्यांचा तो प्रवास झाला. आणि पहिले माझे 2 बंधू या इथं बसलेत मोठे, म्हणजे ते सुद्धा याच्यात माझ्या याच्यात मी फेस आहे आणि ते खरे माझ्या मागं जे आहेत ते सगळे ते पण आहेत त्याच्यामध्ये. तर आम्ही तिघंही शाळेमध्ये म्हणजे दुकानाच्या समोर नुमोई शाळा, त्यामुळे घरातनं निघताना पहिले दुकानात यायचं, दुकानातनं मग शाळेत जायचं आणि शाळेतनं निघालं की परत दुकानात यायचं. सो त्यामुळं तो व्यवसाय लहानपणापासून बघणं हे चालू झालं. आणि मग वडिलांनी एक सवय अशी लावली की आता ते मंडईचा चौक आहे आमचा आणि त्याला आम्ही विद्यापीठ म्हणतो. मंडई हे आमचं फार मोठं विद्यापीठ आहे. इट्स अ युनिव्हर्सिटी, बिग युनिव्हर्सिटी. यू हॅव टू लर्न लॉट ऑफ थिंग देअर्स. सो ते रोज बघण्यामुळं तो एक व्यवसायच याच्यामध्ये आला. मग त्यांनी एक सवयी अशा लावल्या की तुला सहलीला जायचं आहे ना, हे रुमाल घ्यायचे, बाहेर उभं राहायचं, छत्रीमध्ये ते रुमाल लावायचे आणि विकायचे. ते तेव्हा गणपती आतमध्ये विकायचे आणि आम्ही बाहेर छत्रीमध्ये लावून रुमाल विकणं, जानवं विकणं आणि त्यातनं जे पैसे येतील ते तुझे. मुद्दल आहे ती मला परत द्यायची, वरचे पैसे तुझे. मग त्यातनं तू सहलीला जायचं. तुमचा पहिला व्हेंचर कॅपिटलिस्ट इन्व्हेस्टर ते होते. हां. मग दिवाळी आली, त्यांचा आत कपड्याचा व्यवसाय चालायचा, आम्ही बाहेर फटाके विकायचो. मग ते 100 रुपये त्या काळी आम्हाला द्यायचे.
ते 100 रुपयात फटाके आणायचे, विकायचे, कमी पडले परत जायचं, परत आणायचे, विकायचे, असं करत करत 400 रुपये वगैरे आम्ही तेव्हा टोटल तयार करायचो. आणि मग ते उरलेले पैसे आम्ही बंधूंमध्ये आम्ही ते वाटून मग आम्ही सहलीला जा किंवा काय असं. तर ती एक त्यांनी ती सवय लावली. म्हणजे पतंगी विकल्या, रंग हे विकले रंगपंचमी दिवसात. अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांनी आम्हाला तिथं विकायला शिकवल्या. परिस्थिती आमच्यावर अशी आली की 82 साली ते अचानक गेले. माझे मोठे बंधू तेव्हा 21 वर्षाचे, मधले बंधू 17 आणि मी फक्त 14 वर्षाचा होतो. पण असं आम्हाला कधी झालं नाही की वडील गेल्यामुळं काय एकदम परिस्थिती अचानक निर्माण होती असं नाही. कारण त्यांनी जो व्यवसाय लहानपणी जो शिकवला होता त्यामुळे आम्ही लगेच फक्त गल्ल्यावर आलो बरोबर आतमध्ये. आणि मग ते हे सगळं बघायला सुरुवात चालू झाली. थोडं तुम्हाला अगदी लहानपणापासूनच मिळालं. हां, तर ते वडिलांनी आम्हाला त्या काळी ते दिलं. सो ती सुरुवात झाली आणि मग आम्ही पुढे व्यवसायाला लागलो. मग इन्व्हेन्शन्स चालू झाले, नवीन काय करता येईल असं सुरुवात झाली. मग बंधूंनी एक आयडिया काढली की पायजमा आम्ही हा पहिलेपासून विकत होतो आणि त्या पायजमाला त्यांनी एक फक्त टॅगलाईन जोडली, दणकट पायजमा. आता ही सुद्धा खरं आमच्या वडिलांची आधीची अशी देण होती की त्यांनी एक खूप मोठी बंडी अशी शिवून दुकानाच्या बाहेर लावली होती. बनियन लावला होता, सॉरी, एक मोठा बनियन करून लावला होता. हा बनियन ज्याला येईल त्याला फुकट. शनिवार चौकामध्ये असं दोरी लावून असं लावला होता. तर सेम थिंग आम्ही पुढे आपल्याला गेली, बंडी एक मोठी तयार केली आणि ही बंडी ज्याला येईल त्याला फुकट. सो ते दणकट पायजमा मुलायम बंडी असे मध्ये एक टॅगलाईन चालू केली. आणि तुम्ही आता असं काय रिक्षावर ते आता बघताय ते ती टॅगलाईन चालू झाली. मग बेबी साडीचं इन्व्हेन्शन झालं. ते सुद्धा एक म्हणजे गमतीचा प्रकार आहे की आमच्या शेजारी कल्पना साडी नावाचं दुकान आहे. तर आम्ही बसायचो तर शनिवार चौकात लोक याची विचारायची, लहान मुलीसाठी साडी आहे का हो? आम्ही म्हणायचो शेजारी जा. साडी आहे का हो? आम्ही म्हणायचो शेजारी जा. टिपिकल त्याच्यावरनं चालू झालं की अरे सारखं साडीला गिराईक येतं, आपल्याला पण काहीतरी आता केलं पाहिजे नवीन. मग त्या बंधूंनी आमच्या आता एक नवीन डिझाईन तयार केली की आज जशा तुम्ही सहावारी घालताय मिऱ्याच्या, त्याचं एक इन्व्हेन्शन केलं. म्हणजे प्रॉपर साडी आणली विकत, ती कापून त्याला लहान मुलीला ती बरोबर ती कशी परफेक्ट बसेल की नाडी बांधली काम झालं पाहिजे, मग त्या मुलीला परत त्रास नाही झाला पाहिजे. सो ते त्यांनी इन्व्हेन्शन केलं आणि मग ते चालू झालं. मग ते कल्पनासाठी राहिलं बाजूला, आमची बेबी साडी चालू झाली. कारण साडी आहे का विचारलं की या की आत. ती कल्पना हा शब्द आम्ही काढून टाकला. मी हा आता व्यावसायिक भाग आहे. बेबी साडी ती चालू झाली. असं करत करत तो हे ब्रँड इमेज मग हळूहळू ती तयार झाली की ट्रेडिशनची ब्रँड इमेज तयार झाली. कारण वडील आधीपासून कुर्ता विकायचे. म्हणजे आनंद पिक्चरचा कुर्ता सगळ्यांना आठवतो, राजेश खन्नाचा आणि बच्चनचा. तो फेमस होता, क्रीम कलरचा आणि त्याला एक एम्ब्रॉयडरी पॅटर्न. तो इतका विकायचे ते की ती आम्ही पुढं परंपरा ती कुर्त्याची चालू ठेवली. आणि आज आय एम प्राऊड टू से दॅट की वी आर सेलिंग 40,000 कुर्ताज राईट नाव इन अ इयर. मग लहान मुलांची कुर्ते आणि मोठ्यांची कुर्ती एक स्पेशालिटीच झाली तेव्हापासून ती. मग बेबी साडी, मग त्याला अजून इन्व्हेन्शन नऊवारी साडी, परकर झंपर, मग त्या साडीच्या तुकड्यातनं जे काय करता येईल ते. मग जशी माझी बायको ॲड झाली तिने पर्सेस चालू केला साडीच्या. सो असं त्याच्यातनं एक काय ना काहीतरी असं चालू झालं. असा काय प्रवास चालू झाला. आम्ही ज्याला प्रॉडक्ट इनोव्हेशन म्हणतो, प्रॉडक्ट इनोव्हेशन चालू झालं. तर त्याच्याविषयी मी तुमच्याशी म्हणून तुम्ही आधीच सांगून टाकलं. पण खरंच एखादी गरज घेऊन किंवा एखादी कॉम्पिटन्सी घेऊन तुमची की आणि ती कशी तुम्ही वाढवत गेला, त्याचं एक उत्तम उदाहरण शालगर चे. आपण तुमच्या एक्सपान्शनविषयी पुढल्या सेगमेंटमध्ये बोलूया. मिलिंद, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की हा बिझनेस सुरू झाला पर्सनल म्हणजे क्लोदिंगचा, आणि त्यात तुम्ही बरेच प्रॉडक्ट इनोव्हेशन ज्याला आम्ही म्हणतो तसं करत करत नवीन नवीन प्रॉडक्ट, परंतु एक्सपान्शन राईट कसं झालं तुमच्या बिझनेसचं आणि पुढे जाऊन बघताना तुम्हाला कसा एक्सपांड होईल असं वाटतंय बिझनेस? एक्सपान्शन हे मी 2012 साली आम्ही आप्पावळण चौकातलं दुकान मोठं केलं, 4 मजली केलं. आणि तिथं मला जाणीव व्हायला लागली की आता हा जो गिरायकाचा ओघ जो वाढला आहे तो आपण पुरू शकत नाही आहे या सिटीला. कारण सिटीसुद्धा ज्या पद्धतीने वाढत होती आपण नाही पुरू शकणार या सिटीला. तर आपल्याला आता जॉग्राफिकल बाहेर काहीतरी विचार केला पाहिजे. मग 2013 साली मी चक्क एक फ्री दिवस काढला. म्हणजे एंटरप्रिन्युअरशिपमध्ये एक कन्सेप्ट आहे की फ्री डे. 24 तास तुम्ही स्वतःला घेऊन बसा, काही इन्स्ट्रुमेंट जवळ ठेवू नका, एक तुमचा लॅपटॉप किंवा वही ती घेऊन बसा आणि मला काय करायचं आहे पुढं हे मी थिंकिंग करायला सुरुवात केली. आणि जे मनात येईल ते लिहायला पहिले सुरुवात केली. आणि मग असं करता करता मी मग त्या दिवशी ठरवलं की
10 दुकानं माझी बाय 2020 असली पाहिजेत पुण्यामध्ये. सो मी 2020चा एक प्लॅन तयार केला, स्ट्रॅटेजिक सगळं तयार केलं आणि त्याच्यानुसार मग चालायला सुरुवात केली. आणि तो सक्सेस मग मला 2015ला मी पहिलं म्हणजे आमची जी 3 दुकानं होती त्याच्यानंतरचं जे एक्सपान्शन आहे ते कोथरूडला चालू केलं. 2015ला सिंहगड रोडला चालू केलं. 2016ला अरण्येश्वर, 17ला आत्ता चिंचवड म्हणजे आणि आत्ता रिसेंटली आम्ही करीमनगरला एक दुकान चालू केलं. सो ऑफकोर्स मी माझे फॅमिली मेंबर्स त्याच्यामध्ये ॲड झाले, कारण ती स्ट्रॅटेजिक ती सगळी त्यांच्या हळूहळू लक्षात आलं की येस आपल्याला आता एक्सपांड होणं गरजेचं आहे. मग तो सपोर्ट बंधूंकडनं बॅक जो सपोर्ट असतो म्हणजे प्रोडक्शन वाढवणं हे सगळं त्यांच्याकडनं चालू झालं आणि मी एक्सपान्शन मोडमध्ये आम्ही त्या काळामध्ये आलो. आणि ॲज आय सेड की हे एक थोडं ॲडव्हेंचरस माइंड माझं एक असल्यामुळं मी ज्या वेळेस ॲडव्हेंचरसला कुठं जायचो तिथून मला नेचरमधनं काही ना काहीतरी असं मिळायचं की इवन मी ते इथं त्या एक्सपान्शनचं एक इम्प्लिमेंटेशन करायचो. सो असं ती एक जर्नी माझी ती चालू झाली. बेसिकली त्याच्यामागं मी म्हणलं आम्ही सायकलिंगमध्ये मी 2010 सालापासून आहे आणि त्या सायकलिंगमुळं एक तुम्हाला एक स्वतःला टाईम मिळतो चांगला थिंक करा, कारण सायकलवर तुम्ही अलोन असता. असं होत नाही की शेजारच्या बरोबर तुम्ही एक जस्ट 2 मिनटं गप्पा मारता, पण लाँग जर्नीला तुम्हाला एकट्यालाच जावं लागतं. आणि मग एकट्याला जाताना तुम्ही स्वतःशीच बरोबर बोलता, स्वतःचं तुमचं हे चालू होतं सगळं आणि हे करता करता तुमचे सगळे विचार बरोबर ते चालू होतात. आणि ती एक अचिव्हमेंट सायकलिंगची झाल्यामुळं करेज वाढते चांगली. ती करेज वाढल्यामुळं डेअरिंग वाढल्यामुळं हे सगळ्या गोष्टी चालू झाल्या सगळ्या. असा तो प्रकार चालू झाला सगळा. क्या बात आहे. खरं तर आहे ना, हे सगळेच जण आपल्या स्टेजवर बसलेले आहेत. त्यांच्याशी मी तुम्हाला म्हणलं असं गप्पा मारत बसलं तर खूप वेळ आपल्याला गप्पा मारता येईल, खूप काय काय शिकता येईल. Please join me in congratulating them as I request Mr. Shalgar to felicitate them. Thank you.